केलंय संगे सकळाशे एकादशे करा संगे सकळाशे एकादशे करा संगे सकळाशे खबरदार जर कोणी उद्या जेवण कराल तर अशी ताकद होती. आता काय उपाय नाही करायला लागा असं म्हणणाऱ्या यथा राजा तथा प्रजा. राजाच पापी आहे त्याच्यामुळे प्रजा पाप कर्म जास्त करत असते. राजा बहुतेक नरकाला जात असते. अर्थ हरती वै श्रेष्ठ हा कालवा कारणम राजा. राजाला कारण काळ आहे की काळाला कारण राजा आहे. काळाला कारण राजा आहे राजाला कारण काळ नाही असं मी काय सांगणार. रुक्मांगद राजा अट्टहासाने सांगायचा लोकांना उद्या एकादशी करा मात्र चौघांना करायचे ना. ते चौघ कोण 75च्या पलीकडे गेलेले वृद्ध असतील. आता त्याच्या शेळके बुवाजी येते देशमुख गुरुजी येऊन जाईल तुम्हाला सबसिडी आहे तुम्हाला सूट आहे. करत तर सांगतो चांगलीच गोष्ट आहे सूट आहे तुम्हाला सूट आहे पण बाकी त्याला मिरे आहे बरं का नाही त्याला मिरे आहे सुटली आहे. ज्याला सूट आहे त्याला आहे पण ज्याला सूट नाही त्याला मिरे आहे. सूट आणि मिरे नाही ऐकलं का तुम्ही. 75च्या पलीकडे गेलेला वयोवृद्ध असाय त्याला एकादशी केलीच पाहिजे असं शास्त्र नाही सांगा. शास्त्र फार विचार करतं. आई वडिलाप्रमाणे त्याच्यापेक्षा ही तर शासनाच शास्त्रानं तुमच्या डोक्यावर लादत नाही कोणती गोष्ट. ते विचार करूनच निर्णय घेऊन सांगतात तुम्हाला. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्यकारी व्यवस्थित. पण आपल्याला शास्त्र म्हणजे काय वाटत नाही. काय घाटे बांधण्याने लिहून ठेवलं असं म्हणणारे भगत आहे ना काय. पण या परीक्षेत भगत नाही तर ह्या भगत. मी काय सांगणार. 4 लोकांना सूट आहे. दुर्धर व्याधीने ग्रस्त झालेला एखादा त्यांना नाही करायची. वयोवृद्ध 75च्या पुढे गेल्यानंतर केलीच पाहिजे असा आग्रह नाही. 2 झाले. नैसर्गिक जर समजा की शारीरिक कमजोर आहे तो त्यांनी नाही करायची. आणि चौथा असा आहे अति कष्टाचं काम करणारा आहे. खोदकाम करणारा म्हणा किंवा विहीर खोदण्यासारखे अति कष्टाचे काम करणारा त्यांना नाही करायचे. या 4 लोकांना सूट आहे. बाकी मग हे 4 सोडले तर बाकीच्या सूट नाही. मग त्याला मिरे आहे.
समजलं तुम्हाला? रुक्मिणीगंज राजाच्या धाकानं सगळी प्रजा एकादशी करत होती. या एकादशीच्या पुण्याने असं म्हणतात की सारी प्रजाच गेली वैकुंठाला. अयोध्या नगरीचा राजा होता रुक्मांगद, नाही तर मग तुम्हाला रुक्मांगद करे बापू बुवाजी. पण कोण्या नगरीचा राजा होता? काल्पनिक नाही, अयोध्याचा राजा होता तो, अयोध्या सम्राट रुक्मांगद राजा. या रुक्मांगद राजाने एकादशीच्या मत पुण्याने संपूर्ण म्हणतात नगरीत वैकुंठाला नेले. 3 वेळा गेले अयोध्या वैकुंठाला. एकदा हरिश्चंद्र राजाने नेले, एकदा रामचंद्र प्रभूने नेले आणि तिसऱ्यांदा रुक्मांगद राजाने नेले. नगरी वैकुंठाला नेणार आपल्या त्यानं तर आपण सुने जात, दुसऱ्याला काय नेणार आहे? परंतु मात्र सारा गाव आपण निदान एकटं तरी जाव. पण आपण एकट्याने जात ना, जातो पण जिथं जाऊ नाही तिथं जातो. आणि तिकडे या तिघांनी संपूर्ण नगरीत वैकुंठाला नेले. काही साधू संत वैकुंठाला गेले, तुम्हा आम्हाला न्यायाच्या तयारीत आहे, त्यांच्या म्हटलं नाही इकडे आपण जातो. परंतु रामचंद्र प्रभूने आपल्या डोळ्यासमोर